नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत सिंपल असा बोटनेक ब्लाऊज डिझाईन. तर ही ब्लाऊज डिझाईन दिसायला सुंदर आणि शिवायला सोपी आहे. नवीन शिकणाऱ्या मैत्रिणीसुद्धा सहज शिवतील अशी बोटनेक डिझाईन आहे. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. तर बघा मैत्रिणींनो, इथे बोटनेक शिवण्यासाठी आपण इथे गळारुंदी घेतलेली आहे 4 इंच आणि शोल्डर घेतलेला आहे 3 इंच. आणि इथे आपण बॉक्स तयार करून घेतलेला आहे. आता वरची आपण गळा उंची 4 इंच घेतलेली आहे आणि त्याच्या खाली आपल्याला इथे 6 इंचावर मार्किंग करून घ्यायचे आहे. तर तुम्हाला जेवढा गळा पाहिजे त्यानुसार तुम्ही इथे खाली मार्किंग करून घेऊ शकता. तर इथे मी 6 इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे आणि ह्या पद्धतीने आकार देऊन घेतलेला आहे. तर बघा, इथे वर गोल आकार दिलेला आहे आणि खाली असा निमुळत्या पानाचा आकार देऊन घेतलेला आहे. आणि आता इथे आपण कट करून घेऊयात. तर इथे वर गोलच आकार ठेवायचा आहे आणि तुम्हाला खाली जो आकार पाहिजे तो तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही आकार देऊ शकता. तर बघा, इथे आपण डिझाईन कट केलेली आहे. तर बघा, कट केल्यावर असा लूक आलेला आहे. आणि आता आपल्याला इथे ब्लाऊजचा जो मेन कपडा आहे तो घ्यायचा आहे. तर आपल्या ह्या ब्लाऊज पीसवर बघा सुंदर अशी फुलाची डिझाईन आलेली आहे. आता इथे आपल्याला ब्लाऊजचा जो मेन कपडा आहे तो सरळ ठेवून घ्यायचा आहे आणि त्यावर अस्तर ठेवून घ्यायचं आहे. तर बघा, ह्या पद्धतीने ठेवून सगळीकडून व्यवस्थित करून घ्यायचं आहे. शोल्डर बरोबर आहेत का किंवा कमरेच्या साईडनेही बरोबर ठेवून घेतलेलं आहे का ते पाहायचं आहे. आणि नंतर आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे. तर बघा मैत्रिणींनो, ह्या पद्धतीने आपल्याला म्हणजे आपली जी डिझाईन टाकलेली आहे ती एक साईडला व्हायला नको, त्यासाठी आपण इथे शोल्डर सगळं व्यवस्थित करून घेऊनच इथे शिलाई मारून घ्यायची आहे. आता इथे शोल्डरला आपल्याला टाचपिन लावून घ्यायची आहे. टाचपिन लावल्याने आपला कपडा घसरत नाही आणि आपल्याला शिलाई मारायला सोपं जाते. त्यामुळे टाचपिन लावणं खूप महत्त्वाचं आहे. आणि मैत्रिणींनो, आता इथे आपल्याला एकसारखी शिलाई मार्जिन ठेवून आपल्या गळ्याचा जसा आकार आहे तशीच इथे शिलाई मारून घ्यायची आहे. एकसारखी शिलाई मार्जिन ठेवल्याने आपल्या गळ्याला फिनिशिंग छान येते. त्यासाठी आपल्याला शिलाई मारताना एकसारखीच शिलाई मार्जिन ठेवून शिलाई मारायची आहे. तर बघा, या पद्धतीने बघा आपली पूर्ण गळ्याला शिलाई मारून झालेली आहे. तर आता इथे आपल्याला गळ्याच्या मध्ये जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे. मैत्रिणींनो, आपण कॅनव्हास पेपर न वापरता फिनिशिंग सहित गळा तयार करणार आहोत. ज्या मैत्रिणी चॅनलवर नवीन असतील, ज्यांना ब्लाऊज शिवण्याची इच्छा आहे, तर त्यांनी आपले सुरुवातीपासूनचे व्हिडिओ बघा आणि ब्लाऊज शिवायला शिका. तर आपण अगदी सोप्या पद्धतीने प्रिन्स कट ब्लाऊज, कटोरी ब्लाऊज आणि 4 टक्स ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे. तर बघा, इथे आपण गळ्याच्या मध्ये जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घेतलेला आहे आणि आता लगेच इथे कमरेच्या साईडनेही शिलाई मारून घ्यायची आहे. कमरेच्या साईडने शिलाई मारताना कपड्याला कुठेही झोळ येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. कमरेच्या साईडने शिलाई मारल्याने आपला गळा आणि कमरपट्टी दोन्ही एकदाच तयार होते. वेगळी कमरपट्टी लावण्याची गरज पडणार नाही. आणि बघा, इथे आपली शिलाई मारून झालेली आहे. आणि आता एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे. मैत्रिणींनो, अगदी 10 ते 15 मिनटामध्ये तयार होणारी ही ब्लाऊज डिझाईन आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि आता इथे आपल्याला गळ्याच्या मध्ये छोटे छोटे कट टाकून घ्यायचे आहेत. तर कट मारताना एक्स्ट्राचा कट जाणार नाही याचीही काळजी घ्यायची आहे. मैत्रिणींनो, कट मारल्याने गळा फिनिशिंग सहित तयार होतो, त्यासाठी कट मारणंही खूप महत्त्वाचं आहे. तर मैत्रिणींनो, आपण हा गळा शिवताना छोट्या मोठ्या काही ट्रिक आणि टिप्स सांगतो, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून तुमच्या लक्षात येतो.
आपण जर स्किप करत व्हिडिओ पाहिला आणि त्यामध्ये काही टिप सांगितलेल्या असतील तर त्या आपल्या स्किप होतात, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आता इथे आपल्याला हा कपडा पलटवून घ्यायचा आहे आणि गळ्याचा जसा आकार आहे तसा व्यवस्थित करून घ्यायचा आहे. आणि गळ्याचे जे काही कोन आहेत तेही आपल्याला इथे व्यवस्थित करून घ्यायचे आहेत. बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे. तर इथे स्क्रूड्रायव्हरच्या साहाय्याने गळ्याचे जे कोन आहेत ते व्यवस्थित करून घेते. आपल्या गळ्याचे जे काही कानेकोपरे आहेत ते व्यवस्थित आले तरच आपला गळा दिसायला छान दिसतो, त्यामुळे गळ्याचे जे काही कानेकोपरे आहेत ते व्यवस्थित करून घ्यायचे आहेत. तर आता एक साईड झालेली आहे, आपण दुसऱ्याही साईडने करून घेऊयात. आणि बघा मैत्रिणींनो, आपला गळा फिनिशिंग सहित तयार झालेला आहे. आता इथे आपल्याला दाब टीप देऊन घ्यायची आहे. मैत्रिणींनो, दाब टीप देताना अस्तरचा कपडा बाहेर येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. मैत्रिणींनो, दाब शिलाई देताना एकसारखी शिलाई मार्जिन ठेवूनच इथे दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. बघा या पद्धतीने आपल्याला इथे दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. जिथे कोण आहे तिथे मशीन थांबवून घ्यायचे आहे आणि ह्या पद्धतीने आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्या गळ्याचे जे कोन आहेत ते अगदी व्यवस्थित येतील. ह्यासाठी आपण जो डिझाईनचा गळा शिवतो त्यासाठी कोन खूप महत्त्वाचे आहे, त्यामुळे कोनवर शिलाई मारताना अगदी काळजीपूर्वक शिलाई मारून घ्यायची आहे. आणि बघा मैत्रिणींनो, आपला फिनिशिंग सहित गळा तयार झालेला आहे. तुम्ही सुद्धा याच पद्धतीने गळा तयार केलेला असेल अशी आशा करते. अगदी कमी वेळामध्ये आणि दिसायला सुंदर आणि शिवायला सोपा असा डिझाईनचा गळा आहे. आता इथे लगेच कमरेच्या साईडने आपण शिलाई मारून घेऊयात. कमरेच्या साईडने शिलाई मारताना अस्तरचा कपडा बाहेर येणार नाही किंवा कपड्याला कुठेही झोळ येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. मैत्रिणींनो, आपण ब्लाऊज शिवताना आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग खूप महत्त्वाची असते, तर त्यामुळे आपण शिलाई मारताना शिलाई इकडे तिकडे जाणार नाही व कपड्याला कुठेही झोळ येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आणि आता इथे आपण साईडने शिलाई मारून अस्तर फिटिंग करून घेऊयात. मैत्रिणींनो, आपण अस्तरवर परफेक्ट माप काढलेला असतो आणि ब्लाऊजचा जो मेन कपडा असतो तो एक्स्ट्राचा ठेवलेला असतो. तर इथे अस्तर फिटिंग करून झाल्यावर जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा. लगेच आता दुसऱ्याही साईडने आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे. तर बघा इथे आपण दुसऱ्याही साईडने शिलाई मारून झालेली आहे. आता एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घेऊयात. आता आपल्याला इथे मागच्या साईडचे टक्स टाकून घ्यायचे आहेत. तर इथे शोल्डरचं सेंटर घेऊन आपल्याला 4.5 ते 5 इंचावर टक्स टाकून घ्यायचे आहेत. तर टक्स टाकण्यासाठी मार्किंग करून घेतलेली आहे, जेणेकरून टक्स खालीवर होणार नाहीत यासाठी. आता खालच्या साईडने 1 इंच आणि वर निमुळता असा आपल्याला इथे टक्स टाकून घ्यायचा आहे आणि दोन्ही साईडने लॉक करून घ्यायचा आहे. लगेच आपल्याला इथे दुसराही टक्स टाकून घ्यायचा आहे. तर बघा मैत्रिणींनो, आपण दोन्ही टक्स टाकलेले आहेत आणि आपली सुंदर अशी डिझाईनही तयार झालेली आहे. तर मैत्रिणींनो, आपण ह्या कोर्समध्ये 4 टक्स ब्लाऊज, प्रिन्स कट ब्लाऊज आणि कटोरी ब्लाऊज शिवायला शिकलेलो आहोत आणि गळ्याचे आणि बाहीचे प्रकारसुद्धा शिवायला शिकलेले आहोत. तर मैत्रिणींनो, ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा.
व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. धन्यवाद.